मी कोणी मोठा मूर्तिकार नाही किंवा मोठा गायक नाही, गीतकार नाही, पण तरी सुद्धा मला या कोकणातील लोकप्रिय अशा शक्तितुरातल्या या कार्यक्रमात मला जो सन्मान दिला हा खूप मोठा आहे माझ्यासाठी, आणि त्यासाठी मी या सर्व आयोजकांचं मनपूर्वक आभारी आहे. आणि मी कधीच हे पाहिलं नाही शक्तितुरा म्हणजे काय असतं. आणि कालच आमचे गुरुजी, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक, लोककलेत ज्यांच्या 7 पिढ्या गेल्यात, तेच आमचे गुरुजी. म्हणजे मला ते लहान पोरासारखं मानतात. त्यांच्या गुरुवर्य चंदनजी कांबळे हे काल आलेले गिरगावात. कोणता कार्यक्रम होता तो? नाही, पण ते कुणबी समाजातर्फे तो आयोजित केलेला. ते खेरटकर म्हणून होते. आणि परत आमचे सर ज्ञानदीप भोईनकर, त्यांचा मुकाबला होता. आणि पहिली टाइमच पाहिलं ते, असं मी कधी पाहिलं नाही. आणि आमच्या गुरुजींनी पण तिथं गाणं सादर केलं. आणि मी पण आलोय, तर आता थोडस एक गीत सादर करतो. जरा चूक भूल झाली तर माफ असावी. कुठं शोधावं तुला गं, काही कळना मला गं. एक बात मनाला लय खाती माये खाती, मग काय जीवाची लाई लाई होती, मग काय येडा साथी आले कराच्या, जीवाची लाई लाई होती. कुठं शोधावं तुला काही कळना मला, कुठं शोधावं तुला काही कळना मला. एक बात मनाला लय खाती माये खाती, एक बात मनाला लय खाती माये खाती, मग काय येडा मायला मुलाम साथी आले कराच्या, जीवाची लाई लाई होती. मग काय येडा मायला मुलाम साथी आले कराच्या, जीवाची लाई लाई होती. अंबाबाई माहित असेल, कोल्हापूरची लक्ष्मी आई माहित असेल, पण येडामाई कोणाला माहिती येतं? आज कोणालाच माहित नसेल. पण ते जगाला पटवून देण्याचं काम आमच्या पप्पांनी म्हणजे आमच्या गुरुजींनी केलं. सावली असल्या वाणी तुझी मला साया ग, तर पूर्वला डोंगराला राया ग, तू येडाई येडाई या चंदनाची आई, कंठातून तूच माझ्या गाती माये गाती, मग इतकं गाती मग काय. येडा
सुप्रसिद्ध झालं आणि ते तुम्ही सगळीकडे पाहिलं असेल आणि ते गीत तुमच्या परिचयाचं पण असेल. मायेचा पदर तिला या डोई आणि तिलाच माझी क्यू मायेचा पदर तिला या डोई आणि तिलाच माझी क्यू मग येडाई माझा जीव ग जीव येडाई माझा जीव येडाई माझा जीव ग जीव येडाई माझा जीव. मायेचा पदर दिला या डोई तिलाच माझी क्यू ग क्यू मायेचा पदर दिला या डोई तिलाच माझी क्यू ग मी येडाई म्हणाल तुम्ही पाठी म्हणायचे माझा जीव काय म्हणणार सगळे सगळ्यांनी म्हणायचं येडामाईला येरमाळ्यापर्यंत आवाज गेला पाहिजे. दादा थोडासा वेळ घेतो तुमचा माफी असो. आणि येडाई माझा सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. शक्ती तुरा शक्ती जी शक्ती आहे देवाची पार्वती आणि जी शंकराची दिसून आली पाहिजे. येडाई माझा जीव गे जीव सगळ्यांनी म्हणायचं एक साथ आवाज येऊ द्या. येडाई माझा जीव म्हणायचं काय येडाई माझा जीव गे जीव येडाई माझा जीव येडाई माझा जीव गे जीव येडाई माझा जीव जीव जरी कामाला येई असं काय माझं दैवत केलंय जरी कामाला येई असं काय माझं दैवत केलंय जीवनात आल्या पण आता ती जाणवू दे जीवनात खाल्ल्या थक पण आता ती जाणवू दे चंदनाचा सुगंध द्याया चेतनला पण शिव ग शिव चंदनाचा सुगंध द्याया चेतनला पण शिव ग शिव त्याच्या घराचा तो सुगंध द्याया या चेतनला पण शिव ग शिव. अगं येडाई माझा जीव ग जीव येडाई माझा जीव येडाई माझा जीव ग जीव येडाई माझा जीव येडाई माझा जीव ग जीव येडाई माझा जीव. धन्यवाद तुमचे खरखर मनपूर्वक आभारी आणि मी कोणी गायक नाही मी मूर्तिकार आहे पण थोडंसं आमच्या गुरुजींसोबत राहून असंच गातो. सुरांना खालीवर आहे माफी असावी आणि तुम्ही जो सन्मान दिला त्याच्यासाठी मी तुमचा शतशः आभारी आहे आणि इथंच मी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद चेतन सर सुंदर असं आपल्या इथं गीत सादर केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. आणि या ठिकाणी हे होते आमचे प्रमुख मान्यवर. या रंगभूमी प्रत्येक कलाकाराला वाव देतो मात्र मूर्तिकार शिल्पकार हे पडद्याच्या मागेच राहतात. त्यामुळे या रंगमंचाच्या माध्यमातून आम्ही त्यांना जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आणि जीवन बुवांना दुसऱ्या बाजूसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद चेतन सर. आज खरोखर मी माझं भाग्य म्हणेन की लाल मातीचा आम्ही गण गायला पहिला बुवाने सुद्धा गायला मी सुद्धा गायला गणराय येणार आहे आणि मूर्ती कलाकार आहेत सुंदर आणि खरोखर सुंदर आवाज चेतन सरांचा आणि सुंदर गायली. मी माझं भाग्य समजेन की माझ्याच वारीत आली त्याला सुद्धा भाग्य लागतं. असू द्या वाद अभिषेक आहे शिकेगा नाही साला याच्यासारखा किती आला कोला. ए बुवा वाड्यावर येतो शाहिरांचा विषय. शाहिराने म्हटलं बघा सुंदर व म्हणतात
की तुमची घाणेरडी सवय आहे प्रश्न झाल्यावर धुवायला नव्हता आणि बुवा मागणं येत आहो जल्ली घाणेरडी कसली सवय पहिला मत समज नाही खाली वाले को इशारा कापी तुला माफी नाही आज ब्रँड म्हणे ब्रँड इज ब्रँड आमचा नाद म्हणे विषय बाग म्हणून सांगितली शेपटी तुझी वाघाची कुरवडत आली ती काहीतरी हॉस्टेट न घाल नाही तर नलीत घाल तिथं फायद्याची आहे ती सरळ होईल अजून म्हणतो की बारी रात्री झाली की शिमनबुवा शाहिरांना दुसऱ्या म्हणजे रात्री फोन करतो की प्रश्नाचं उत्तर म्हटलेलं आहे रे खुळ्या बुवा शाकने मी होतोस राजेश निकमला मी फोन केलेला होता बोल राजेश निकम बुवाला मी व्यासपीठावर आहे फोन केला होता कारण का प्रश्न अर्धा फुटल्यानंतर तुझ्या बापाची कुंडली काढू रे मी हे हरियानंद मला वेळ द्यायचा 10 मिनिटं द्यायचा हा थातूर मातूर समजतो सगळ्यांना समोरचे शाहीर म्हणजे थातूर मातूर हाच मोठा वाघ तुझी लावतो बघ कशी मी फोन केला होता दादा घोरपडे त्याच्या मान्य करायचं युट्यूबर चालू ठेवायचा मी राजेश निकम बुवांना फोन केला होता की त्याच्या गुरुवर यांनी माझ्या कान मंत्र म्हणून कानात उत्तर दिलं होतं त्याच दिवशी रात्री फोन केला आणि मी मान्य केलं की बुवा उत्तर फुटलंय प्रत्येक ग्रंथाला बुवा शपथ आहे आणि जर तू एका बापाचा असशील मला आज जे उत्तर माझ्या प्रश्नाचं दिलं बुवा म्हणताय ना सामना तुमचा माझा पुढे होईल ग्रंथ टाकेन बुवा जर उत्तर हे योग्य असेल आणि तुझ्या पुराव्यानुसार माझा प्रश्न वेगळा असेल तर बुवा तुला 7 सोडायला होईल युट्यूब चालू ठेवायचं उद्या बारी पडली पाहिजे 7 सोडायला होईल बुवा आणि मला सांगतोस की तुझ्या घरच्यांना पण माहितीये गावातल्यांना माहितीये तू मेल्या तिकडे कशा त्यांची माहिती काढायला जातोस चिमण बुवा माझ्याशी कार्यक्रम करीत नाही हे अजय बारीत बसलेला आहे बरोबर दादा हा कार्यक्रम व्हायच्या आधी मी स्वतः लावत होतो शो 50 फोन गेलो आणि पोरा नाही यावा हा काय म्हणतो नाही आता काय बोलाय वेळ नाही काय जसा ज्ञानाचा पंडित ना पुस्तकात वाचतो मला सांगतोस कार्यक्रम करीत नाही म्हणून ओपन चॅलेंज केली पहिल्या बारीत कधीही स्वीकार पण वाघ तो वाघच बुवा तुझे आज लावणार वाघ अंडू पांडू म्हणतो याला म्हणतो अंडू पांडू म्हणतो आणि म्हणतो गांडू या एक दिवस ये दाखवतो बघ केवढा हत्यार आहे का हिजडा म्हणतोस हिजड्याचा विषय अर्धनारी नटेश्वर बुवा हिजडा हा विषय तुला लागतो मेल्या फुल्या फिरव पारितोषिक युवा ग्रुप जितियवाडी सर्व युवा ग्रुपच्या माध्यमातून 351 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नाचमंडळ आभारी आहोत धन्यवाद व प्रश्नाचं उत्तर दिलेलं चुकीचं आहे अजून जर बापसास विचार चुकीचं आहे बारीक बोलतोय पुरावा तुझी माझी बारी होईल त्या दिवशी बुवा तुझे 5 पंचाला व्हायचे माझा लांजा तालुका घेऊन येतो नंतर मी दाखवीन तुला मी लांजाचा उकोरीडावरचा आहे की तू राजापूरचा पोशिंदा आहेस म्हणतो विषय गुमांचा विषय टोनपा मारला नाही गोंच्या गाणी पण जुन्या ना हाय आपल्याकडे लिहिली नाही चाली त्याच झालं गाणं भेटत नाही बोस राजा राणीच्या जोडीला 5 मजले माडीला काय म्हणतो नको करूस गडूळ सांगतो शेवटच्या श्यामण्याला न 7 पुत्र विचारला
कलीच्या चिमण्याला म्हणायचं, चिमण्याला म्हणतोस तुझी कली उडवतो ना नुसती कली बघ कशी रोवानच काढतो फुटून तुझा आता बघ रोहन तुझा फुटणार बुवा रोहन माहितीये का तुला ऐ येड्या अंडन हरी अंडन हरी झाला साधा म्हणून बोलत नाही बुवा म्हणतो की माझ्यासोबत बारी घ्यायला याची फाटते पण ह्याची फाटल्यानंतर मला लय मजा वाटते अरे फाडी ना तुझी कानानं जसा थोर येई अन बघताय देवेंद्राची तरा अरे रक्ताचा मागून पूर म्हणतो की याला लांज्याचा मी म्हणतो आमचा कोकणचा स्टार आवाजांचा ह्याच्या कर्माने याला नेलन ए बुवा भीक मला तुझ्याकडे आलो का रे ए हरी अनंता माझ्या कर्माचा मी तू शाप मला द्यायला काही नेलं ब्रह्मचर्य मग ती फिरतात ती कोणाची ए बुवा हा मला शाप देतो माझ्या कर्माचा मी व्यासपीठावर भरपूर शाहिरांना सांगितले झोपायची बळी आली ना तरी शक्ती तुला सोडणार नाही हा साधीचा खानदानीचा शाहीर आहे आणि म्हणून पहिल्या वारीत म्हटलं बुवा कावळ्याच्या शापाना गाय मरत नाही तू मेलास तुझा आता शेपूट आहे ना वाघाचा झडत आलाय म्हणून ब्रँड इज ब्रँड या चिमणचा ब्रँडच्या दिवशी घेशील ना बुवा तोंडात ब्रँड चिमणचा घेशील फडफडून मरशील थोडी फुडफुडून मरशील म्हणून विषय देतो बघ राग नसा बुवा अरे सॉरी आदरणीय आमचे वळराम तांबे बुवा सुद्धा आहेत बुवांसोबत त्याच्यासोबत सोबत सुद्धा बारा झाला तो जोरात झगडलेला हे एकदम मालीचं मध्ये येते जोरात आदरणीय बलराम तांबे बुवा यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो लांजाचे शाहीर आहेत काहीतरी ऐकलं होतं बघा सांगा हे राजाबरोबर असं म्हणतात त्याचा काढतो फुटा टाकून बसलेला आहे सती मातेच्या मंदिरात आठवण आहे चांगली आणि चांगली आठवण आहे सतीची शपथ घेऊन सांगतो बुवा आज बघ तू का केलं सगळं अरे विचार सोबतच्या चिमणीला कलीचा विषय कलीचा मी सुद्धा वाचतो थोडा थोडा तू का केलं सगळं विचार सोबतच्या चिमणीला कली भडकून गे आला कली भडकून गे आला रोज मारतोय चिलमीला काय म्हणजे चिलमी म्हणा नाही तर काहीतरी सांगेल या तुलियर का कली भडकून गे आला रोज मारतो चिमणीला तुझं केलं सगळं डोळ सोबतच्या चिमणीला चिमण्या तुझं केलं सगळं डोळ सोबतच्या चिमणीला भडकून गे आला रोज मारतो हा बुवा जीवन बुवाचा ब्रँड आहे तू किती शाप दे लोक येडी नाहीत रे लोक येडी नाहीत आणि लोकांना तू काय कार्यक्रम केला मी काय केलं ते त्यांना कळालंय 250 रुपये घेऊन आले ते काही येडी आहे म्हणून बुवा 50 वेळा सांगून गेलो बोलणाऱ्यापेक्षा ऐकणारा सुज्ञान आहे बोलणाऱ्यापेक्षा ऐकणारा सुज्ञान आहे आणि तूच काय मला मोठा शाही अरे भलं वाक्य लाडवं आणि आज बुवा 12:30 आणलाय 12:30 खचणीचा भार नाही खचणीचा भार तुझ्यात पुस्तकाच आहे पेटणार नाही रेड आहे ना असं माजलेला आहे म्हैस काली आज 12:30 आणलाय बुवा 12:30 6 माला घालणार तुझ्या गळ्यात आणि फोडणार बघ कसा तू 1 2 3 4
विचारलं ह्याला दाखवतो ना स्वर आणि संगीत काय असतं ते. ज्ञानाचा पंडित आहे, ह्याची पुण्य फुरी एक दिवस जातो. अरे अंगणात उगणारा कुत्रा कधी चावत नाही, या विषारी शापाला वागण्याची भय नाही. घेऊन फिरी तोरेला, अरे तुझ्यात सर नाही. अरे लांजाचा शाहीर देवेंद्र झिमळ, लांजाचा शाहीर देवेंद्र झिमळ. हे बुवा हिजडा म्हणतो, हिजडा. पण हिजड्या विना तुझा जन्मच नाही. बुवाचा विषय बुवा म्हणालेले, बुवाला या घरात याची काढू या वरात. काय केलं या गदड्यानं, वाट लावली या हिजड्यानं. बोलू बोलायचं ना. चल बुवा, रामायणाचा विषय गातोस तो, त्याच्यात हिजडा कधी आणला होतास ना, तर तुझा माझा पुरावा दाखव एक दिवस. सध्याचा येईन मी तुझ्याकडे, तू चाय पी, मी जरा सवयच गार पाणी पिले म्हणतो ना बुवा. बुवा इथं पण म्हणतो उभा चांगलं नाही, तुला माझी परिस्थिती माहित नाही बुवा. सर्व गुण संपन्न शाहीर आहे, क्रीडा खेळलो. या बुवाची त्याच्या गावावर फाटलेले, बुवाची बॉलिंग टाकायचं होतं तेव्हा ह्या बॅटिंग करीत होता. मी याला काय पण सांगतोस, तेव्हा तुला परिस्थिती त्या गावात सुद्धा लगडत होतं बुवा, तरी सुद्धा तुझ्या 2 विकेट काढलेले तुम्ही बॉलिंग टाकून. व्यासपीठावर आहे आणि सलग 5 मॅच मारणारा हा शाहीर आहे. तू काय सांगतोस पोदळ्या, तू काय सांगतोस याला झोपू लागायचं. आणि परत म्हणतो की बुवा आता सुद्धा माझी परिस्थिती मला माहिती आहे. हा पाय पहिली वारी गेले, पाय सुजलाय, मला माहिती आहे. माझ्या कर्माची फळं नाही बुवा, पण तुझ्या फळ तोंडात घालणार का एक दिवस. तुझ्या फळ मी तुझ्या तोंडात घालणार, आणि ज्या दिवशी घालीन ना बुवा, त्याची ज्या दिवशी घालीन त्या दिवशी तुझा आवाज बंद. शेवट आहे माझा. चल. अरे आहे हुकमाचा एकटा, आलो विचार करून मी पक्का. आहे मी हुकमाचा एकटा. अर्जुनाचा विषय बुवा, श्रीखंडी आणि अर्जुनाचा, तुझ्यासारखा थातरू मातरू नाही. आलो विचार करून मी पक्का. अरे आला घेऊन जोडीला, अनन बुवा लढाया हा छक्का. बोलताच येत नाही चालला ते. किती वर्ष बाऱ्या करतोय मी, एवढा होतो तेव्हापासून हे बाऱ्या करतोय. पण बुवा त्या हरीश काय कधी बोलायचंच दिला नाही. तुझी किती दिवस पाजेल शिकवा, किती दिवस शिकू दे ना. आता हे बघ माझा शिष्य बसलाय बारीक, 3 शिष्य आहेत. मी सोड, मी माझं जरी गेलं ना तरी करणार आहेत, पुढं करणार आहेत. आणि माझं पोरगा आहे आता तयारीत आहेच. तात बुवा तुझ्यात आहेस ना, सडेबर नाही, खाचरीचा घालणार नाही, काढतूस पुढे काढतूस. म्हणून आई हुकमाचा एकटा, असा विचार हा पट्टा. आला घेऊन जोडीला, लढाया लढाया हा छक्का. आला घेऊन जोडीला, लढाया लढाया हा छक्का. आला घेऊन जोडीला, आला घेऊन जोडीला, हुकमाचा एकटा, त्याला विचार हा पट्टा. हुकमाचा एकटा, त्याला विचार हा पट्टा. आला लढाया जोडीला, घेऊन हा छक्का. आला घेऊन जोडीला, निस्ता गुलाब डोलतो या. अशी काहीतरी नवीन गाणी मग आहेत तर सगळे BMCच घालीत असतं पैसे येलं जो लोकांनी दान करतो. चांगलं आहे. मी तर विसरून गेलो, बारीक लोकांनी
आयोजकांनी सांगितलं नाही शाळेसाठी पैसे दिले आणि गेल्या वर्षी बुवा यंदाचे वारीचे पण पैसे नाही घेणार आहेत शाळेसाठी देणार आहे माझ्या मंडळाच्या वतीने टाळ्या वाजवा बरं बुवांसाठी हे सेवा करायला हवी ही सेवा करायला हवी म्हणून विषय लाव चालू हा लाव भीती नको या वाघाची भीती नको या वाघाची अरे घेऊन कोल्याला भीती नको या वाघाची उभा घेऊन कोल्याला अरे असा माजलेला कुत्रा याला तुळशीवर मुक्तो असा माजलेला कुत्रा मुक्तो आपल्याच दाराला 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 भीती नको या वाघाची भीती नको या वाघाची उभा घेऊन कोल्याला भीती नको या वाघाची उभा घेऊन कोल्याला कडुलिंबाला आला कसा गोड पाला पाला झालो दंगली पाहून आपला म्हणायचं ओके एकच गाणं एकच हा काय बुवा अरे दीड दमडीच्या अक्कल नाही चोंबडीच्या रावण म्हणतोय मारीची मामाला दीड दमडीच्या अक्कल नाही चोंबडीच्या सुकुमारीच्या तू मारीच्या मला तूच मारीच्या नाही बुवा म्हणेल चुत मारीच्या म्हणाला म्हणून रागावशी फिरवच्या काहीतरी गेम बिम करशील अरे चुत मारीच्या साधी कशी तुझी नाही हे येत नाही कधी पलतेच झालं की पैसे दिलं नाही ना नाही पैसे घेणारच नाही तुझ्या नामाची ही ज्योत लावी तो मंदिरात तुझ्या नामाची ही ज्योत लावी तो मी मंदिरात हे दर्शन दे तू गणराया सुबुद्धी दे हे गुण गाया हे दर्शन दे
वाणी तो